सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कटावरी ठेवून. महाराष्ट्रात एक अशी भूमी आहे जिथे देव भक्तासाठी उभा राहिला, जिथे हजारो नाही तर लाखो लोक वर्षानुवर्ष चालत येतात. ना कोणतं आमंत्रण, ना कोणती सक्ती, फक्त ओठांवर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ही कथा आहे भक्तीची, ही कथा आहे वारीची, आणि ही कथा आहे त्या काळ्या दगडात जिवंत असलेल्या प्रेमाची. नमस्कार मंडळी, मी उर्मिला मराठी कल्चर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मंडळी, तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज आपण कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं एक सुंदर शहर म्हणजे पंढरपूर. पंढरपूर हे वारकऱ्यांसाठी फक्त जागा नाही, तर ते आहे त्यांच्यासाठी हक्काचं माहेरघर. इथे उभा आहे विठ्ठल, विटेवर उभा हात कमरेवर ठेवून. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं मुख्य तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास 13व्या शतकापासून आढळतो. मंडळी, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, विठ्ठल इथे आला कसा आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र बनले कसे? या प्रश्नाचं उत्तर मिळतं एका भक्तामध्ये. त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार सुरुवातीला पुंडलिक स्वार्थी होता. तो नेहमी आई वडिलांचा अपमान करायचा. पण एक दिवस त्याचं आयुष्य बदललं. त्याला समजलं, देव शोधायचा असेल तर आधी आई वडिलांमध्ये देव पाहावा लागतो. पुंडलिकाने स्वतःला पूर्णपणे आई वडिलांच्या सेवेत झोकावून दिला आणि त्याची ही भक्ती पाहून स्वतः श्रीकृष्ण द्वारकेतून पंढरीत आले. पुंडलिका दर्शन दे. प्रभू क्षमा करा, मी आधी माझं कर्तव्य पूर्ण करतो. तो एक वीट फेकतो आणि सांगतो, प्रभू या विटेवर थांबा. आणि देव भक्तासाठी थांबला. तो क्षण कायमचा अमर झाला. आजही विठ्ठल विटेवर उभा असल्याची कथा वारकरी परंपरेत सांगितली जाते. पूर्वी पंढरपूर हे पुंडलिक नगर म्हणून देखील ओळखले जात होते. विठ्ठल म्हणजे कृष्ण की विष्णू की काही वेगळंच रूप? वारकरी म्हणतात विठ्ठल म्हणजे भक्तीचं रूप. त्याच्या हाताची ठेवण, त्याचं हसू, त्याचं विटेवर उभं राहणं, सगळ्यात एक संदेश आहे. देवाला मोठे यज्ञ नको, त्याला हवं आहे ते प्रेम. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, कान्होपंत या सर्व संतांनी महाराष्ट्राला एक भक्ती शिकवली. पंढरपूर आणि विठ्ठल हे वारकरी संत परंपरेचं केंद्र मानलं जातं. या मंदिराला 8 प्रवेशद्वार आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आलं आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराजांचा मठ आहे. तिथे सर्व साधू संतांच्या मूर्ती आहेत. ए हो विठ्ठल माझे माऊली. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरीकडे निघतात. ही फक्त यात्रा नाही, ही आत्म्याची चाल आहे. देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी, आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि हजारो दिंड्या आषाढी एकादशीपर्यंत येथे पोहोचतात. आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भक्ती परंपरांपैकी एक आहे. वारकरी म्हणतात, आम्ही दरवर्षी चालतो, पाय दुखतात पण मन नाही, कारण शेवटी भेटतो तो आमचा विठुराया. ना श्रीमंती ना गरिबी, वारीत सगळे सारखे. इथे जाती नाही, फक्त भक्त असतात. पण या वारीला आत्मा दिला तो संतांनी. संत ज्ञानेश्वर यांनी अवघ्या 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली आणि पसायदानातून संपूर्ण जगासाठी प्रार्थना केली. पसायदान आजही वारीत गायले जाते आणि वारकरी परंपरेचा महत्त्वाचा एक भाग आहे. संत तुकाराम महाराजांनी हजारो अभंग लिहिले. त्यांच्या शब्दात दुःख होतं, पण त्याहून मोठा होता विठ्ठलावरचा विश्वास.
वारकरी परंपरेत तुकाराम गाथेला विशेष स्थान आहे. पंढरपूर मंदिरात अनेक परंपरा आहेत. नामदेव पायरी, चंद्रभागा स्नान, काकडा आरती. मंडळी असं म्हणतात, नामदेवांनी इथेच विठ्ठलाशी संवाद साधला, म्हणून नामदेव पायरी. कानोपात्रालाही मंदिरात जागा दिली, म्हणून कानोपात्राचे झाड आहे. वारीच्या काळात मंदिर 24 तास खुले ठेवले जाते. इतकी वर्ष झाली, कितीही साम्राज्य आली आणि गेली, पण पंढरीची वारी आजही तशीच आहे. कारण इथे लोक देवाला पाहायला येत नाही, ते इथे येतात स्वतःला शोधायला. जोपर्यंत महाराष्ट्रात टाळ मृदंग वाजतील, जोपर्यंत एखादा वारकरी अनवाणी चालेल, तोपर्यंत पंढरपूर जिवंत राहील. कारण पंढरी म्हणजे फक्त मंदिर नाही, ती आहे भक्तीची, विश्वासाची वाट. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणखी आपल्या मराठी कल्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग जय हरी. धन्यवाद.